नमस्कार. अॅग्रोवन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यंदा पाऊस कमी पडणार आहे, पण आपल्याला खरीपाची पेरणी तर करायची आहे. पाऊस जरी कमी असला तरी अशा परिस्थितीमध्ये योग्य नियोजन करून चांगलं पीक घेणं शक्य होऊ शकतं. मग असे कोणते उपाय आहेत की जेणेकरून आपण पेरणीच्या कालावधीमध्येच हे उपाय करून आपली पेरणी टिकवून ठेवू शकतो. तसंच पीक लागवड केल्यानंतर जर पावसात खंड पडला, पाण्याचा ताण पडला, तर आपले पीक तग धरू शकतील असे कोणते उपाय आहेत, या सगळ्यांवर आपण चर्चा करणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी एक प्रयोगशील शेतकरी, जाणकार शेतकरी सुभाष शर्मा सर आपल्या सोबत आहे. सर, आपलं स्वागत आहे मध्ये. धन्यवाद सर. सर, पहिला प्रश्न असा आहे की यंदा कमी पाऊस पडणार आहे, यामुळे आपल्या खरीप पिकांवरती निश्चितच संकट असणार आहे. परंतु असे काही उपाय आहेत का की जेणेकरून आपण या कमी पावसामध्ये देखील आपलं पीक चांगलं घेऊ शकतो? आता पाऊस कमी पडणार म्हणजे पिकावर एक धोका आहेच. त्याच्यासाठी आपल्या खर्चात पहिले सगळ्यात कशी काटकसर करता येईल त्या अनुषंगाने प्लॅनिंग केली पाहिजे. आता खर्चात काटकसर करतील तर कीट नियंत्रणावर म्हणजे आपण खर्च करतो त्याच्यावर कसं कमीत कमी खर्च करून आणि कमीत कमी रासायनिक खतात चांगलं उत्पादन कसं काढता येईल या अंगाने आपल्याला विचार करावा लागेल. या कमी पावसाच्या वातावरणात, अल्निनोच्या वातावरणात याच्यासाठी जलसंधारण तेवढंच महत्वाचं आहे. कारण पाऊस कमी पडणार तर पाण्याची गरज पडणार, म्हणजे पाण्याची गरज ही तेवढीच महत्वाची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला आपली पेरणी निश्चितच बेडवर करायची आणि बाजूला चर असू द्यायची आणि ती चर बेडच्या लेवलला जागजागी लॉक करून पडणाऱ्या पावसाला तिथं जाग्यावरच थांबून त्या बेडला मॉइश्चर तयार करायचं तिथे आणि त्याच्यात कमीत कमी रासायनिक खत, जास्तीत जास्त आपले नैसर्गिक खत यांचा वापर केला तर कमी पाणी सुद्धा तिथे ओलावा तयार करेल. म्हणून बेडवर त्याची लागवड करणं आणि चरीत पाणी साठवणं हे दोन्ही कामं बेडवर लावली तर काय होईल, सकस माती एका जागी येईल आणि त्याच्यात उत्पादनाची वाढ येईल. आणि चर खोदू आणि त्या चर खोदायचं म्हणजे काय, डवऱ्याने जी काय नाली पडते त्या नालीला सरळ न ठेवता त्याला लॉक करून घ्यायचे आहे. आपल्याला वाटलं पाऊस जास्त आहे तर त्या चरीचा लॉक काढून टाकायचं, त्या नालीचा लॉक काढून टाकायचा बेडच्या मदतली, तर आपण निश्चितच तिथे ओलावा तयार करू शकू. आणि रासायनिक खताचा कमी वापर याच्यासाठी सांगतो आहे, कमी पावसात रासायनिक खतांचा वापर कमीत कमी केला तर पिकावर अनिष्ट परिणाम होत नाही. म्हणून रासायनिक खत कमी वापरा आणि नंतर कीट नियंत्रण सोप्या पद्धतीने करायचं. ज्या अर्थी आपण रासायनिक खत कमी वापरले, नैसर्गिक खत वापरले तर पिकावर रोग पण कमी येईल. अशा रीतीने आपण सुरुवात आपली त्याची तशी झाली पाहिजे. बरोबर. आता सर, आपण एक संकल्पना मांडतो ती म्हणजे मूलस्थानी जलसंधारण. नेमकं ही संकल्पना काय, मूलस्थानी जलसंधारण नेमकं कसं करायचं आणि त्याचा या वर्षी म्हणजे कमी पाऊस असण्याची शक्यता असणारा या वर्षी कसा फायदा होऊ शकतो? हे बघा, मूलस्थानी जलसंधारण याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर पहिली पद्धत आहे नेचर फार्मिंग. म्हणजे आपण नैसर्गिक शेती केली तर होते काय, प्रचंड जमिनीत छिद्र करणारे जीव तयार होतात. हे आव्हान आपल्या समोर खूप मोठे आहे. त्या अनुषंगाने आजपासून विचार केला तर आपण भविष्याचा वेध घेऊ. तर त्या जीवांच्या माध्यमातून पाणी जमिनीवर जाग्यावर मुरते, म्हणजे मूलस्थानी जलसंधारण होते. दुसरं, आपण जसं मी सांगितलं बेडवर लॉकिंगची चर करायची आणि ती चर त्या माध्यमातून आपण मूलस्थानी जलसंधारणाचं काम करू शकतो. तिसरं काम, आपल्या शेतात उताराच्या दिशेने 80 फूट लांब आणि 4 फूट रुंद, 4 फूट खोल अशी चर घेऊन त्याला लॉक केली. ही मोठी चर आहे. आपण मूलस्थानी जलसंधारण करतो त्याच्यात लहान चर घेतोय, त्या लहान चरीला लॉक करतोय, पण मोठी चर असायला पाहिजे. म्हणजे शेतातलं पाणी शेतात थांबलं तर भूगर्भाची पाण्याची पातळी वाढते आणि जमीन मॉइश्चर सिस्टम पण तयार होते. आता सर, तुम्ही सांगितलं की बेड पद्धतीवरती लागवड करावी, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप पिकं आहेत की त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सोयाबीन आहे, कापूस आहे, कडधान्य पिकं आहे, तूर, मूग, उडीद असतील, त्यासोबत ज्वारी आणि बाजरी असतील, हे देखील खरीपामध्ये घेतले जातात. मक्यासारखं पीक देखील आहे. तर सगळ्याच पिकांची अशा पद्धतीने लागवड शक्य आहे का? आणि जर अशी लागवड करायची असेल तर खर्च वाढतो का? जर समजा शक्य नसेल तर इतर कुठले पर्याय शेतकऱ्यांकडे आहेत लागवडीसाठीचे?
या पद्धतीने जगू शकते, कारण ऑलरेडी सोयाबीन BBF वर खूप चांगलं BBF वर लावतो आपण, तर खूप चांगलं उत्पादन मिळते. त्याच्यासोबतच आपण कापूस आणि त्याचं नियोजन करू शकतो, म्हणून ते सहज साध्य आहे ते तसे करणं. बर. आणि याचं मूग आणि उडदाचं किंवा ज्वारी बाजरीचं? त्यांचं पण त्याच्यावरच घ्यायचं, बेडवर. अच्छा, म्हणजे शक्य बेडवर आहे. काय सांगतो आम्ही, हा वर्ष तसा आहे म्हणून आपल्याला सुपीक माती एका जागी आणून सुपीक मातीवर घेणं म्हणजे आपल्याला नॅचरल पद्धतीचं फर्टिलायझर तयार मिळते त्या सुपीक मातीचं. सुपीक माती एका जागी आली तर उत्पादन वाढते. त्याला बाजूनं चर आहे, तर पावसाचं पडलेलं पाणी त्याला मॉइश्चर सिस्टीम तयार करते. मॉइश्चर सिस्टीम तयार केली का जीवजंतू जीवाणू यांची संख्या वाढून त्यांच्या डेड बॉडी मातीत मिसळून तिथं फर्टिलायझर सिस्टम तयार होते. ते म्हणून आपल्याला या पद्धतीने वळायचं आहे. अच्छा. आता सर, पहिल्या पावसावरती जेव्हा पेरणीयोग्य पाऊस होईल तेव्हा शेतकरी आपलं पिकांची लागवड करतील. पहिल्या पावसाचं पाणी त्याचं जास्तीत जास्त जमिनीमध्ये मुरणं आवश्यक असतं अशा यंदाच्या वर्षामध्ये. तर इतर कोणते उपाय किंवा पेरणी पद्धती, ज्या शेतकऱ्यांना समजा बेडवरती पिकांची लागवड करणं शक्य नाही, तर त्या शेतकऱ्यांकडे कुठले उपाय आहेत? त्यांनी पेरणी पद्धतीमध्ये काही बदल करणं यंदा आवश्यक आहे? मग एकच पद्धत आहे ते, का आपल्याला डवऱ्याला दोर बांधायची आणि छोटे छोटे बेड तयार करायचे, आणि त्या बेडवर तो बेड जवळजवळ हाईट टू हाईट 1.5 फूट असेल त्याची, आणि मग त्या बेडवर सगळ्या पिकांची लागवड करायची. आणि मग तो बेड तयार झाला म्हणजे नॅचरली आता सरी वरंबा म्हणतात त्याला, सरी वरंबे तयार झाले तर खालच्या सरीत आपल्याला तिथे त्या सरीला अर्धी सरी लॉक करून पावसाचं पडणारं पाणी तिथे थांबवायचं आहे. यंदा पावसामध्ये मोठे खंड पडण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते आणि आपल्याला अशा वर्षांमध्ये दिसून येत आहे. आता पावसात खंड पडणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी काय काय उपाय करणं गरजेचं आहे? कारण जेव्हा पावसात खंड पडतो तेव्हा पिकांची लागवड झालेली असते, आपले पीक वाढीच्या कालावधीमध्ये असतात आणि त्यांना पाण्याची पण नितांत गरज असते. असे कोणते उपाय आहेत की शेतकरी या खंडाच्या कालावधीमध्ये आपले पीक टिकवू शकतात? एक आहे, असे खंड पडण्याची परिस्थिती तयार होणार आहे त्याच्यासाठी आधीच आपण जागरूक व्हावं. रासायनिक खतं कमी वापरावं. रासायनिक खतं जास्त वापरले आणि त्याचा वापर केला आणि खंड पडला तर त्याचा वाईट परिणाम पिकावर होते. तर रासायनिक खतं कमी वापरावं, नैसर्गिक खतं जास्त वापरावं, आणि शक्यतो आपण जे तण काढतो त्या तणाचं मल्चिंग जाग्यावर ठेवायचं. पाऊस आला का लगेच डिगते तर त्यावेळी तण उचलून घ्यायचे. पण इतर जर पाऊस नाही आला तर 4 दिवसात ते तण वाळायचे जाग्यावर. तर अशा परिस्थितीत तण जाग्यावर ठेवून त्याला आच्छादन, त्या तणांचं आच्छादन पण तयार करणं तेवढंच गरजेचं आहे अशा परिस्थितीत. आणखीन एक महत्वाचा मुद्दा येतो किंवा मग शेतकऱ्यांमध्ये चर्चा असते ते म्हणजे असते कंटूर मार्किंग. आता एक कंटूर मार्किंग नेमकं काय आहे आणि ते कधी करायचं असतं? बघा, आता तर टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेल्या आहे. कंटूर मार्किंग, कंटूरचं हे जे होतं सिस्टीम, कंटूर पद्धत जी होती, ज्यावेळी ड्रीप नव्हतं, ज्यावेळी स्प्रिंकलर नव्हत्या, त्यावेळी त्याचं खूप महत्व होतं. पण ज्यांच्या इथे ड्रीप नाही आहे, स्प्रिंकलर नाही आहे, त्यांना करता येत नाही, तर त्याला असं असते, 2 स्टंप असतात, त्या स्टंपला एक टेप जोडलेली असते आणि त्याला एक नळी जोडलेली असते प्लास्टिकची. त्या जे लेवल ट्यूब म्हणतो आपण, वॉटर ट्यूब असते लेवलची, ती जोडल्या जाते आणि त्यांनी लेवल मिळवल्या जाते आणि ही या लेवलनी मग त्या पिकांचं नियोजन केलं जाते. पण कंटूर ही पद्धत पावसाचं 100% पाणी शेतात थांबवण्याच्या उद्देशाने करण्यात येते. तर त्याचं नियम आहे का एप्रिल महिन्यात ते पीक लावल्या जाते आणि मे जून मध्ये ते पीक संपते किंवा जुलैच्या शेवटी संपून जाते. अशा प्रकारचं पिकाचं नियोजन त्या कंटूरवर करावं लागते पावसाळ्यात. आणि मग ते पीक आपोआपच मग पाणी तिथं साचल्यामुळे ते पीक तिथंच मुरते. मग ते पीक मुरलं तर पूर्ण पावसाळ्याभर कंटूर पद्धत तशीच राहू द्यावं लागते. म्हणजे पावसाचं 100% पाणी तिथंच थांबते. हा एक भाग झाला कंटूरचा. उरलेले पावसाच्या नंतर 8 महिने जर आपल्यापाशी ड्रीप नाही, स्प्रिंकलर नाही, त्यावेळी जर आपण कंटूर पद्धतीने पेरण्या केल्या तर आपलं उत्पादन दुपटीने वाढते. एवढा मोठा फरक आहे, कारण पाणी युनिफॉर्म मिळते पिकाला, त्या कारणाने उत्पादन आपलं दुप्पट होते. पण आता युनिफॉर्म देण्याच्या सिस्टीम ड्रीप झाल्या, स्प्रिंकलर झाल्या, याच्यामुळे ते युनिफॉर्म पाणी देता येते. ज्यांच्या इथं नाही त्यांनी कंटूरचा विचार करावा.
ज्यांचे इथे ड्रीप आहे, स्प्रिंकलर आहे, त्यांना आता या विचाराची काही गरज नाही राहत. अगदी बरोबर. आता सर आपण जर बघितलं म्हणजे आतापर्यंत जे अभ्यासकांचं मत आहे किंवा जाणकारांनी जे सांगितलं, तर एक पीक पद्धतीऐवजी शेतकऱ्यांनी यंदा बहुपीक पद्धतीचा वापर करावा, की म्हणजे आपण बघतो की शेतकरी कापूस ते कापूस, सोयाबीन किंवा मग आपल्या सगळ्या क्षेत्रामध्ये सोयाबीनची पेरणी करतात. तर जाणकारांचं असं म्हणणं आहे की यंदा हे टाळण्याची गरज आहे, कारण जर समजा पावसामध्ये मोठे खंड पडले, पाऊस खरंच कमी झाला तर नुकसान होऊ शकतं. तर खरंच असा काही पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे का? शेतकऱ्यांनी यंदा बहुपीक पद्धतीचा वापर करणं गरजेचं आहे का? आजकाल बघा, परिस्थिती अशी झाली आहे का मजुरांची एवढी मोठी समस्या तयार झाली आहे, पण स्वकष्ट करणारे जर शेतकरी असेल तर 60 दिवसाचं पीक, 90 दिवसाचं पीक, 120 दिवसाचं पीक आणि 150 दिवसाचं पीक असं कॉम्बिनेशन करून केलं तर त्याला या परिस्थितीत खूप फायद्याचं ते ठरणार आहे. अशा रीतीने 60, 90, 120, 150. अशी कुठली पिकं आहेत थोडं उदाहरणादाखल सांगता येतील? 60 दिवसात मुगाचं पीक येते, 90 दिवसात मक्याचं पीक येते, 120 दिवसात अजून काही पिकं आहेत त्यांचा विचार करता येईल. 150 दिवसात आपण कापूस, तूर वगैरे या प्रकारची पिकं येतात ते. अगदी बरोबर. आता सर यंदा पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता ज्याची आपण सुरुवातीपासून चर्चा करतोय. तर शेतकऱ्यांनी पिकांची लागवड करताना म्हणजे आता तुम्ही सांगितलं की बेडवरती लागवड करावी किंवा आणखीन काही सरीवरंबा या पद्धती आहे. या व्यतिरिक्त आणखीन कुठले छोटे मोठे पर्याय आहेत की ज्याचा वापर शेतकरी करू शकतात? कारण जसं तुम्ही सांगितलं की बहुतांश शेतकऱ्यांकडे पर्याय नसतो. तर काही ठिकाणी उताराचं क्षेत्र असतं, तिथं शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? काही ठिकाणी जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला बदल दिसून येतो. तिथं काय शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे? तिथे मूलस्थानी जलसंधारणाचाच विचार करून नियोजन केलं पाहिजे. अशा परिस्थितीत जर आपण मूलस्थानी जलसंधारणाचा विचार करून म्हटलं का सरीवर रंबा करून त्या सरीला अर्धी लॉक करत नेलं तर आपण चांगलं त्याच्यात उत्पादन घेऊ शकतो. अगदी बरोबर. आणि सर शेवटचा प्रश्न हा आहे की खतांचा वापर की आता आपण बघतोय की पीक नियोजनामध्ये खत आणि कीटकनाशक यांच्यावर खर्च मोठ्या प्रमाणात होत असतो. तर यंदा हा खर्च करताना नेमकी काय काळजी घेणं गरजेचं आहे? आपण रासायनिक खत कमी टाकले तर पिकावर रोगाचं प्रमाण कमी राहील. पण आलाच तर मावा, तुडतुडे, पांढरी माशी याच्यासाठी सोप्या पद्धतीने कमी खर्चात 100% नियंत्रण होणार मातीची फवारणी करायची. मातीच्या फवारणीत त्याला 3 साहित्य लागते. एक तर माती लागते, एक 100 लिटर पाण्यात 200 किलो माती लागते आणि एक 250 ml एरंडीचं तेल लागते आणि 125 ml 125 ग्रॅम हळद लागते. असं तिन्ही हे 100 लिटरच्या पाण्यात टाकून दिलं, मग त्याच्यात पाणी न मिसळता हेच पाणी जर आपण फवारणी केली तर अगदी कमी खर्चात, म्हणजे अशा वर्षी कमी खर्चात आपल्याला शेतीकडे वळायचं आहे. म्हणजे मावा, तुडतुडे, पांढरी माशी याचा प्रकोपही होणार. तर हे टाळण्यासाठी अशा प्रकारचे केलं तर याचं सायंटिफिक रिझन काय आहे? मावा, तुडतुडे, पांढरी माशी याचा गळा किती बारीक. आपण मातीचा स्प्रे केला तर ती माती पहिले त्याच्या गळ्यात जाते आणि त्याचा गळा चोकअप होते आणि लगेच ते कोलॅप्स होते. अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने मग गोमूत्राचा स्प्रे आणि गोमूत्राची फवारणी खूप सायंटिफिक आहे, खूप छान आहे. गोमूत्र 1 लिटर मध्ये 10 ml टाकून गोमूत्रासारखे सोपे. तिसरी फवारणी आपल्याला ताकाची करायची आहे. 3 लिटर पाण्यात 1 लिटर ताक टाकून किंवा 4 लिटर पाण्यात टाकली तरी चालेल. हे कशासाठी? नायट्रोजन डेफिशियन्सी दूर करण्यासाठी. आणि तिथं ताक टाकल्यावर खंड अवस्थेत ते पीक जोम धरून ठेवते ताकामुळे. म्हणून ताकाची फवारणी, अशी परिस्थिती उद्भवली तर ताकाची फवारणी करायची आणि ताकाची ड्रेंचिंग पण करायची. म्हणजे ड्रेंचिंग आणि फवारणी अशा खंड अवस्थेत ते खूप फायद्याचं ठरणार आपल्याला. बर. आता सर शेवटचा प्रश्न हा आहे की यंदा एल निनो आहे, कमी पावसात सावट आहे. तर शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन कराल की नेमकं शेतकऱ्यांनी, आता आपण सगळी चर्चा केलेली आहे, परंतु शेवटी तुमच्याकडून काय आव्हान असेल शेतकऱ्यांसाठी? शेवटी माझं सांगणं हेच आहे का हे अशी आव्हानं आता कंटिन्यू चालत राहणार आहे. कारण क्लायमेट चेंज शेतकऱ्याचा खूप मोठा वैरी बनणार आहे. क्लायमेट चेंजमुळे काय होईल? उत्पादनावर खूप मोठा परिणाम होणार आहे आणि आरोग्यावर पण, जमिनीच्या, माणसाच्या, सजीवांच्या सगळ्यांच्या याच्यावर परिणाम.
का आता आपल्याला आपल्या फॉर्मची डिझाईन अशी करावं लागेल का या चॅलेंजला आपण सामोरे जाण्याची क्षमता आपल्यात तयार झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला शेतातलं पाणी शेतात थांबवणं, किमान 30% क्षेत्र हे वृक्षाखाली आणणं. वृक्ष कसे, जे आपल्याला इन्कम सोर्स तयार करून देईल, पण ते छाटणीचे वृक्ष नाही, मोठे वृक्ष करायचे. म्हणजे आंब्याचा आहे, जांभूळचा आहे, फणसाचा आहे, अशा प्रकारच्या मोठ्या, त्याच्या मधात लहान प्रजातीचे, म्हणजे वृक्षापासून इन्कम घ्यायच्या, पण वृक्षांची संख्या 30%वर आणावं लागेल. तेव्हा या क्लायमेट चेंजचं आपण सोल्युशन तयार करू शकू. भूगर्भाचं पाणी वेगाने खाली जात आहे, वरचं तापमान वाढत आहे, खालचं वाढत आहे. प्रत्येक शेतकऱ्याचं कर्तव्य झालं आहे आता, शेती तुमची नाही टिकणार जर तुम्ही या बाबीकडे लक्ष नाही दिला तर खूप मोठे प्रश्न दरवर्षी निर्माण होणार आहे. म्हणून मित्रांनो, पण आता इथं भूमिका काय आहे, आपल्याला 3 प्रोडक्शन करावं लागेल या समस्येसाठी. मातीचं प्रोडक्शन करावं लागेल, त्याच्यात आलं सगळं वृक्ष नियोजन, पाण्याचं प्रोडक्शन करावं लागेल आणि पर्यावरणाचं प्रोडक्शन करावं लागेल. याचा सगळ्यात मोठा उपभोक्ता कोण आहे? संपूर्ण समाज आहे. याचा संपूर्ण समाज आहे, तर समाजाचं दायित्व आहे का आता शेतकऱ्याबरोबर समाजाने प्रेमाची वागणूक ठेवली पाहिजे, तर त्याचं अस्तित्व राहील. समाजाने हे ठेवू नये का शेतकऱ्याला शोषण करून शेतकऱ्याचं आम्ही चांगल्या आनंदाने जगू. नाही, तुम्ही आता ते वेळ निघून गेली आहे. आता प्रेमाचं नातं तयार करा, सोन्याचे बिस्किट खाऊन नाही जगणार. तुम्ही शेतकऱ्याला सांगा 3 उत्पादनं करा, मातीचं, पाण्याचं, पर्यावरणाचं, आम्ही तुम्हाला वाटेल ते मदत करायला तयार आहोत. हे समाजाची भूमिका आता ठरली तर याचे प्रश्न निकाली लागतील. कारण शेतकऱ्याची एवढी दयनीय झाली आहे, इनिशियल इन्व्हेस्टमेंट करण्याची कॅपॅसिटी त्याची नाही राहिली. म्हणून आता समाजाने तो भीक नाही मागत, तो 3 उत्पादनाचं श्रममूल्य मागतो का आम्ही तुमच्यासाठी चांगलं अन्न, तुमच्यासाठी चांगलं पाणी, चांगली हवा. म्हणून आता हा फक्त भूमिका शेतकऱ्यापुरती नाही आहे, तर संपूर्ण समाजाने जागृत होऊन शेतकऱ्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मग त्याला कसं घ्यायचं हे ठरवलं पाहिजे, तरच सगळ्या समस्या सुटतील, नाहीतर नाही सुटणार. मग एक दिवस अत्यंत वाईट पाहावं लागेल. मग 500चे नोटाचे बंडलही वाचू शकत नाही, सोन्याचे बिस्किटही वाचू शकत नाही. तुम्हाला एवढ्या भयानक बिमारीला याला त्याला सामोरं जावे लागेल. त्यावेळी शेतकऱ्याचं महत्व लक्षात येईल तुम्हाला. आता सर, आणखीन एक प्रश्न आपल्या मध्ये राहून गेला, तो म्हणजे की सरकारच्या धोरणाविषयी. तर सर, आपण शेतकऱ्यांना सगळं सांगतो की तुम्ही आता हे करा, हे तत्कालीन उपाय झाले की आता संकट तोंडावर आलेलं आहे, सरकारला सांगून काय उपयोग होणार नाही, कारण दीर्घकालीन उपाययोजनेसाठी खूप कालावधी जातो. परंतु दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये सरकारकडून काय करणं अपेक्षित आहे की जेणेकरून अशा संकटाला की जे 2-3 वर्षानंतर येतं, एलिनो सारखं वर्ष, दुष्काळासारखं वर्ष येतात किंवा कमी पावसाचे वर्ष येतात, दुष्काळ म्हणजे हा खूप टोकाचा शब्द होईल, पण कमी पावसाचे वर्ष येतात, तर त्याला सामोरं जाण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना काय करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये सरकारची भूमिका काय असावी? दीर्घकालीन उपाययोजनेत शेतातला, ज्या शेतीला लागणारं खत, त्याचा कारखाना त्याच्या शेतातच तयार व्हायला पाहिजे. याच्यात सरकारचं सहाय्य झालं पाहिजे. म्हणजे आज केमिकल फर्टिलायझरला आम्ही कंपन्याला सबसिडी देतो. बाबा, मी नॅचरल पद्धतीने माझं खत तयार केलं तर त्या खताचं मूल्यांकन व्हायला पाहिजे आणि डायरेक्ट त्याच्या अकाउंटमध्ये गेलं पाहिजे. ते असं धोरण समाजाचं, शेतकऱ्याचं असायला पाहिजे, शासनाचं शेतकऱ्याप्रती. दुसरं, मी शेतातलं पाणी शेतात थांबवतोय, त्याचं प्रोडक्शन करतोय. कोणत्याही प्रोडक्शनला व्हॅल्यू असते, तर सरकारने तशा प्रकारच्या चरी खोदणं, प्रत्येक शेतात चरी खोदणं, चरीला लॉकिंग करणं, येणारा खर्च सरकारने वहन करून ते पाणी इतकं प्रचंड असेल का त्या पाण्याने उद्या नवीन क्रांती येईल. तर उद्याची क्रांती जी आहे या पाण्यातून होणार आहे. तर पाणी, प्रत्येक शेतातलं पाणी शेतात थांबवण्यासाठी छोट्या छोट्या चरी, पण त्याला 3% जमीन द्यावं लागते. त्या जमिनीचा मोबदला, त्या पाण्याचा मोबदला डायरेक्ट त्याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करा. तर दीर्घकालीन उपाययोजनेत ते झाडं लावले, फुकटात होत नाही, खूप श्रम घ्यावं लागते, तेव्हा झाड उभं होते, तेव्हा जगते. 5 वर्ष 7 वर्षानंतर त्याचे फळं मिळते. तिथपर्यंत सरकारने याला उत्पादन कार्यात गणून घेतलं पाहिजे आणि याचा मोबदला खरोखर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. डायरेक्ट त्याच्या अकाउंटमध्ये झाडं लावले आहे का? सॅटेलाइटचा युग आहे, बघता येते वरून तर या शेतकऱ्याच्या शेतात झाडं लागलेल्या डायरेक्ट ट्रान्सफर त्याच्या अकाउंटमध्ये. या सगळ्या उपाययोजना होईल, त्यावेळी खऱ्या अर्थाने आपल्या देशाची प्रगती होईल आणि शेतकऱ्याची प्रगती होईल आणि चांगलं अन्न, चांगलं पाणी, चांगली हवा हे पण निर्माण होईल आणि समाजाला याचा फायदा होईल.
अच्छा. धन्यवाद सर. आज तुम्ही वेळ दिला आणि एवढ्या छान विषयांवरती मार्गदर्शन केलं. धन्यवाद सर. आभारी.